उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राज्यातल्या लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर दिली आहे। लवकरच लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये मिळणार आहेत। राज्यातल्या बहिणींना दिलेला शब्द आम्ही पूर्ण करणार असं आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिलंय। 20 नोव्हेंबरची सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्त्याचा GR आणि 2100 रुपयाची घोषणा। ही महत्त्वाची अपडेट आज आपण पाहणार आहोत, म्हणूनच बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा, लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार? नोव्हेंबर महिना सुरू होऊन 18 दिवस झाले। आजपर्यंत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही, पण लवकरच हे पैसे जमा केले जातील। त्याचसोबत सध्या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहे। यातच आचारसंहितेच्या काळात महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार की नाही असा प्रश्न विचारला जात आहे, परंतु या काळातही पैसे जमा होणार असल्याचं सांगितलं जात आहे। बघा बहिणींनो, आचारसंहितेच्या काळामध्ये कोणतीही नवीन योजना सुरू करता येत नाही किंवा कोणत्याही योजनेचे पैसे मिळत नाही, परंतु लाडकी बहीण योजना पूर्वीचीच आहे आणि त्यामुळे बहिणींना आचारसंहितेच्या काळामध्ये सुद्धा पैसे जमा होण्याची शक्यता आहे। पण बघा बहिणींनो, तुम्हाला जो हप्ता दिला जातो त्याआधीच एक GR काढला जातो आणि त्या GRच्या माध्यमातून निधी जो आहे तो महिला व बाल विकास विभागाला दिला जातो। त्याचप्रमाणे आता नोव्हेंबर महिन्याचा सुद्धा GR येण्याची शक्यता आहे। आणि बहिणींनो, आता तुम्हाला समजेलच, कारण की नोव्हेंबर महिन्याचे 20 दिवस आज झालेले आहे आणि आता फक्त 10 दिवस राहिले। GR जो आहे तो तुमच्या या 10 दिवसामध्ये येणार आहे। आता तुम्हाला समजणार आहे नोव्हेंबर महिन्याचे पैसे येणार की नाही। त्याच्यानंतरची महत्त्वाची अपडेट म्हणजे 2100 रुपयाच्या घोषणेबाबतची। तर बघा बहिणींनो, 2100 रुपयाची घोषणा प्रत्यक्षात नाहीच। तर बघा बहिणींनो, महत्त्वाची अपडेट, लाडक्या बहिणींना दर महिन्याला दिल्या जाणाऱ्या 1500 रुपयांमुळे सरकारी तिजोरीवर दर महिन्याला 3600 कोटी रुपयाचा बोजा पडतो। त्यामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे। महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती। बघा, महायुतीची राज्यामध्ये सत्ता आली तरीही अजून ही योजना प्रत्यक्षात आली नाही। परंतु बहिणींनो, 2100 रुपयाच्या संदर्भात कुठलीही अपडेट जी आहे ती अजून आलेली नाहीये। पण बहिणींनो, लक्षात घ्या, सरकार नक्कीच प्रयत्न करणार आहे। आणि आता जी पुढची अपडेट आहे ती म्हणजे KYC संदर्भात। तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेची KYC करताना बऱ्याच बहिणींना पती किंवा वडिलांची KYC करायची असते। ज्या महिलांचे पती किंवा वडील हयात नाही अशा महिलांनी KYC कशी करायची असा प्रश्न विचारला जात होता। आता यावर राज्य सरकारने तोडगा काढलेला आहे आणि विशेष म्हणजे या महिलांसाठी KYC प्रक्रियेमध्ये बदल करण्यात आलेला आहे। आणि बहिणींनो, महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलंय, लाडक्या बहिणींना आता KYC ची मुदत सुद्धा मिळालेली आहे। बहिणींनो, तुम्ही आता 31 डिसेंबर पर्यंत KYC ची प्रक्रिया पूर्ण करू शकता। लाडकी बहीण योजनेत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे पती किंवा वडील हयात नाही किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी बहिणींनी वेबसाईटवरून स्वतःची KYC पूर्ण करावी। त्यानंतर त्यांच्या पतीचे किंवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोटाचे प्रमाणपत्र माननीय न्यायालयाचे आदेशासंबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जमा करावे। यानंतर त्यांची KYC ची प्रक्रिया पूर्ण होईल, असे महिला व बाल विकास विभागाच्या मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितले। पाहू शकता बघा, अशा पद्धतीची KYC ची नवीन प्रोसेस आहे। सर्वांनीच माहिती बघितलेली असेल तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।